नमस्कार, फूड अँड लाईफ विथ रुपालीमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल घरातल्यांसाठी काहीतरी झणझणीत असा बेत बनवला आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा। तर ही आहे वाम फिशचं कालवण आहे, वाम मच्छीचं कालवण आहे। झणझणीत असं बाजरीच्या भाकरीसोबत वाम फिशचा बेत बनवलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी वाम फिश घेतली, साफ करून त्याला स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून घेतलंय आणि 15 मिनिटं साईडला ठेवलं होतं। तोपर्यंत कालवणासाठी मसाला तयार करून घेतलाय। खोबरं आणि कांदा भाजून वाटण केलंय, चिंचेचा कोळ आहे आणि इथे धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मच्छी मसाला घेतलाय, आलं लसणचा कूट घेतलाय आणि कोथिंबीर। आता आपण सुरुवात करूया फिश फ्राय करण्यासाठी। तर सुरुवातीला आपण फिश फ्राय करून घेणार आहोत तेलावर थोडीशी। तर कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घातले 1 ते 1.5 पळी आणि त्यावर ही मॅग्नेट केलेली फिश आपण फ्राय करून घेणार आहोत। हळद आणि मीठ लावून अगदी 15 मिनिटं साईडला ठेवली होती आणि त्यानंतर याला तेलावर अशा प्रकारे सतत हलवत फ्राय करून घ्यायची। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी फ्राय होते। थोडासा रंग बदललाय फिशचा। आता ही फ्राय करून झाली, काढून घ्यायची आणि त्यानंतर याच कढईमध्ये तेल घालायचे। तर अजून 1 ते 1.5 पळी तेल घातले आणि त्यानंतर यामध्ये आलं लसण घालून छान असं परतवून घेतलंय। थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपण जे मसाले सुरुवातीला दाखवले होते, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मच्छी मसाला, हे 2 मिनिटं परतवून घ्यायचे। त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे। कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे, त्यामुळे अगदी 1 ते 1.5 मिनिटं याला परतवून घ्यायचे आणि त्यानंतर मीठ घालायचे फोडणीमध्येच आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये जेवढी भाजी करायची त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घालायचे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान अशी तरी येते। तर तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी याला तरी आलेली आहे। एकदा मिक्स करून घेतलंय आणि मीडियम गॅसवर याला पुन्हा एकदा उकळी येऊ दिली। आता उकळी आल्यानंतर हा आहे चिंचेचा कोळ, त्यामध्ये घातलाय 2 चम्मच एवढं चण्याचं कूट। तर फुटाण्याचा कूट आहे हा। तर याला मिक्स करून घातलंय चिंचेच्या कोळामध्ये, कारण तो डायरेक्ट टाकल्यानंतर त्याच्या गाठी होतात। आता याला पुन्हा एकदा उकळी आली, त्यानंतर यामध्ये आता फ्राय केलेली फिश घालायची, वाम फिश घालायची आणि एकदा मिक्स करून पुन्हा एकदा एक उकळी येऊ द्यायची। फिश फ्राय करून घेतल्यामुळे अगदी पटकन ही भाजी शिजली जाते। आता याला उकळी आलेली आहे आणि कालवणही छान असं दाटसर झालंय। फिश छान शिजली गेली। आता यावरून कोथिंबीर घालायची आणि आपली वाम फिश करी किंवा वाम कालवण तयार झालेलं आहे। कसं वाटलं तर नक्की कमेंट करा। आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा। चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ।